नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाची जी जाहिरात आहे 541 पदाची स्टेट बँक ऑफ इंडियाची PO पदासाठीची जी भरती जाहिरात आहे 2025 साठीची, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याच्या संदर्भातली डिटेल जाहिरात जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBIची PO पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे. तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला अर्ज करायला सुरू होणार आहे 24 जून 2025 पासून. आणि ती अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 14 जुलै 2025. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर याच्यासाठी पात्रता जी आहे तर ती पदवी पात्रता असणाऱ्या सर्व उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहे. तर याच्यासाठी जी आहे तर ती भरती प्रक्रिया कशी राबवली जाते, अर्ज कशा पद्धतीने करायचा, डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत आणि याच्यासाठी जो अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा कधी घेतली जाणार याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर SBI POची ही भरती जाहिरात जी आहे 2025 साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे. याच्यासाठी जी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाते किंवा ऑफलाईन पद्धतीने जी एक्झाम घेतली जाते त्याच्यामध्ये 2 टाईपचे एक्झाम असतात. एक प्रिलिम असते आणि दुसरी स्टेज जी असते ती मेन्स असते. अशा 2 एक्झाम ज्या आहेत याच्यासाठी कंडक्ट केल्या जातात. जे प्रिलिम एक्झाम पास होतात त्यांची मेन्स एक्झाम असते आणि याच्यासाठी जे आहे तर ते परीक्षा शुल्क जे आहे तर ते काय असणार आहे ते पण आता आपण पाहणार होतो. याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिलेला आहे. तर याच्यासाठी पदवी परीक्षा पात्र सर्व उमेदवार जे आहेत त्याच्यासाठी पात्र असणार आहेत. SBI POचे अर्ज करण्यासाठी 541 पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. डॉक्युमेंट संदर्भातले जे इन्स्ट्रक्शन आहेत ते देण्यात आले आहेत. मग याच्यामध्ये SC कॅटेगरीसाठी 80, ST साठी 73, OBC साठी 35, EWS साठी 50 आहेत, जनरलसाठी 203 अशा एकूण टोटल 541 पदे जे आहेत ते देण्यात आले आहेत. आणि याच्यासाठी जे आहे दिव्यांगासाठीचे जे पदे आहेत ते पण देण्यात आलेले आहेत. ॲप्लिकेशन सुरू होणार आहे तर 24 जून 2025. ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठीचं जे लास्ट डेट असणार आहे तर ती असणार आहे 14 जुलै 2025. याच्यासाठीची टेंटेटिव्ह डेट जी आहे प्रिलिम एक्झामची जुलै-ऑगस्ट 2025 होईल आणि याची ड्युरेशन आहे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रिझल्ट लागेल. आणि तुमचा जो मेन्स एक्झामचा जो कॉल लेटर आहे ते ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच येऊन जाईल. मेन्स एक्झाम जी आहे ती सप्टेंबरमध्येच होईल 2025. त्यानंतर रिझल्ट जो आहे तर तो कसा लागेल, त्यानंतर त्याचा ग्रुप एक्सरसाइज जे आहे इंटरव्ह्यू जे आहे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल. आणि त्यानंतर प्रिलिम एक्झाम जे आहे ट्रेनिंग फॉर SC ST OBC आणि PWD कॅन्डिडेटसाठी जे आहे तर ते कसं असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तो अदर बॅकवर्ड क्लासमधली कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं कन्सेशन आहे. आणि बाकी कॅटेगरीसाठी जे आहे एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तर तो इथे देण्यात आलेला आहे. तर पर्सन विथ डिसेबल जे असतात तर त्यांच्यासाठीचं जे आहे तर क्रायटेरिया जो आहे एज लिमिट क्रायटेरिया अदर बॅकवर्ड क्लास प्लस ओपनचा जो एज लिमिट क्रायटेरिया आहे तर तो देण्यात आलेला आहे. तर व्यवस्थित बघायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीचं रिझर्वेशन फॉर पर्सन विथ डिसेबल जे आहे तर म्हणजे दिव्यांग उमेदवार जे असतात त्यांच्यासाठीचं रिझर्वेशन जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. मग त्याचा प्रकार वगैरे त्याचा टाईप वगैरे जे असतं ते व्यवस्थित बघायचं आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. त्यानंतर हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. ते व्यवस्थित बघून घ्या. जाहिरात जी आहे ते आपलं PDF आहे टेलिग्राम चॅनलला, तिथून चेकआउट करू शकता. सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, प्रिलिम एक्झामसाठी जे आहे 100 प्रश्न 100 मार्कासाठी असतील आणि 1 तासाचा वेळ असेल. मग याच्यामध्ये इंग्लिशचे 40 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 30 आणि रिझनिंगचे 30 असे प्रश्न असणार आहेत. आणि एक्झाम जी आहे तर ती तुमची घेतली जाणार आहे. तर याच्यासाठीचा जो प्रिलिम एक्झामचा कट ऑफ जो आहे तर तो लागल्यानंतरच मेन्स एक्झाममध्ये तुम्ही पात्र असाल. तर मेन्स एक्झाममध्ये जे आहे टोटल 170 प्रश्न 200 गुणासाठी आणि 3 तासाचा वेळ असेल. आणि त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तो 50 प्रश्न म्हणजे 50 गुणासाठी असणार आहे. तर 250 गुण जे आहेत तर ते मेन्सला असतील. सिलेक्शन ऑफ कॅटेगरी म्हणजे कट ऑफ मेन्स जे आहे तर ते कसं असणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे जाहिरातीमध्ये. तर जाहिरात व्यवस्थित वाचा. काही शंका आल्यास कमेंटमध्ये विचारा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसं करायचा आहे, तुमचं कॉल लेटर कसं येणार आहे, याच्यासाठी तुमचं बेसिक पेमेंट जे असणार आहे ते किती असणार आहे 48,480 ते असणार आहे तुम्हाला बेसिक पेमेंट लेवल जे आहे तर ती. मुंबई सेंटरसाठी 20.43 लाख जे आहे ते ॲप्रॉक्सिमेटली पेमेंट जे आहे तर ते तुम्हाला असणार आहे.
तर त्यानंतर ट्रेनिंग जॉईनिंग सेंटर कसे हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. तर व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करताना काही शंका आल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. किती अटेम्प्ट असतात? तर जनरल OBCसाठी जनरल EWसाठी 4 आहेत, OBCमधून असाल तर 7 आहेत आणि SC ST कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला नो रेस्ट्रिक्शन, म्हणजे तुम्हाला कसलं रिस्ट्रिक्शन नाही आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा त्याच्या संदर्भातली वेबसाईट देण्यात आलेली आहे. संपूर्ण डिटेलमध्ये पहा आणि नंतरच अर्ज करा. तर ही होती SBI PO 2025साठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली जाहिरातीचा अपडेटेड माहितीचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग. आणि स्टेट वाईज जे वॅकन्सी जे आहेत आणि एक्झाम सेंटर आहेत ते पण याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत.